नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 31 ऑगस्ट 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, भारतातील कोणत्या निमलष्करी दलाने त्यांचे पहिला महिला कमांडो युनिट सुरू केले आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए CISF। ओके, CISF या निमलष्करी दलाने त्यांचे पहिलं महिला कमांडो युनिट सुरू केले आहे। ओके, तर बघा थोडीशी माहिती पाहूयात आपण। CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल। ओके, याची स्थापना झाली होती 10 मार्च 1969। मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्या नावावर नवीन विद्यार्थी शिष्यवृत्ती जाहीर केली आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन बी उत्तर प्रदेश। तर उत्तर प्रदेश या सरकारने ही शिष्यवृत्ती आहे ती चालू केली आहे। ओके, थोडीशी माहिती पाहूयात आपण। बघा, या शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हे आहे। ओके, तर माहिती लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 3 आहे, ऑगस्ट 2025मध्ये पंजाब नॅशनल बँकेने आपली पहिली स्टार्टअप केंद्रित शाखेचे उद्घाटन कुठे केले आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन डी नवी दिल्ली। नवी दिल्ली येथे पंजाब नॅशनल बँकेने आपली पहिली स्टार्टअप केंद्रित बँकेचे उद्घाटन नुकतेच केले आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेने जगातील सर्वात मोठे आणि शक्तिशाली रॉकेट स्टारशिपचे 10वे परीक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए SpaceX। तर SpaceX या खाजगी कंपनीने जगातील सर्वात मोठे आणि शक्तिशाली रॉकेट स्टारशिपचे 10वे परीक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे। ओके, तर चला थोडीशी माहिती पाहूयात आपण SpaceXबद्दल। SpaceX म्हणजे स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन ही अमेरिकेतील एक खाजगी SpaceX एरोस्पेस व आकाश परिवहन कंपनी आहे। ओके, हिची स्थापना झाली होती 2002मध्ये आणि एलॉन मस्क यांनी ही स्थापना केली होती। ओके, तर हिचे मुख्यालय आहे हावथॉर्न कॅलिफोर्निया अमेरिका। ओके, तर माहिती लक्षात ठेवा। आपण पाहूयात पुढचा प्रश्न, व्हिएतनाम आणि चीन हे दोन देश कोणत्या वादळासाठी तयारी करत आहेत? तर बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन बी टायफून काजिकी। तर व्हिएतनाम आणि चीन हे जे दोन देश आहे ते टायफून काजिकी यासाठी तयारी करत आहेत। ओके, चला पुढचा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणत्या राज्याने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म भविष्य लॉन्च केली आहे? ओके, तर याचं उत्तर असेल अरुणाचल प्रदेश। ओके, ऑप्शन सी याचं उत्तर असेल अरुणाचल प्रदेश। तर बघा, अरुणाचल प्रदेश सरकारने नुकतेच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म ज्याचं नाव आहे भविष्य लॉन्च केले आहे। ओके, तर बघा थोडीशी माहिती पाहूयात आपण। अरुणाचल प्रदेश सरकारचे पेन्शन सुधारण्यासाठी एक डिजिटल प्रणाली भविष्य सुरू केली आहे। ओके, तर बघा, उद्दिष्ट सरकारी कर्मचाऱ्यांना पारदर्शक, त्वरित आणि ताणमुक्त पेन्शन वितरणाची खात्री करणे आहे आणि यामध्ये निवृत्त दिवसाचं PPO पेन्शन पेमेंट ऑर्डर ओके देण्याची हमी दिली जाते। तसेच पेन्शन प्रकरणांची स्थिती रिअल टाईम अपडेटद्वारे पाहता येते। ओके, तर एवढी माहिती लक्षात ठेवा। पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन। पुढचा प्रश्न आहे, युनिफाईड पेमेंट स्कीम म्हणजेच UPS मधून राष्ट्रीय पेन्शन सिस्टीममध्ये एक वेळ स्विच सुविधा कोणी सुरू केली आहे? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल ऑप्शन बी केंद्रीय अर्थ मंत्रालय। ओके, तर केंद्रीय अर्थ मंत्रालय ही जी योजना आहे सुविधा आहे ही चालू केली आहे। ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। पुढचा प्रश्न आहे, ऑगस्ट 2025मध्ये पहिले विशिष्ट त्रिसेवा
सेमिनार रणसंवाद 2025चे आयोजन कुठे झाले आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए मध्य प्रदेशमधलं महूज या ठिकाणी हे हे आयोजन झाले आहे. ओके, बघा थोडीशी माहिती पाहूयात आपण. याचा उद्देश काय होता? याचा उद्देश होता संयुक्तता आणि एकात्मता वाढवणे, म्हणजेच थलसेना, नौदल आणि वायुसेना या तिन्ही दलांच्या कार्यपद्धती, तंत्रज्ञान आणि धोरणामध्ये समन्वय साधणे. ओके, आणि बघा भविष्यकाळात एकत्रित युद्धकला प्रभावी बनवणे. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा पॉईंट आहे तंत्रज्ञानाचा वापर करून स्वावलंबन करणे. ओके, तर बघा कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, स्पेस व ड्रोन युद्ध यांसारख्या उभरत्या तंत्रज्ञानाचा लष्करी वापर कसा करायचा यावर चर्चा करणे. ओके, तसेच आत्मनिर्भर भारताच्या भावनेनुसार देशांतर्गत उत्पादनावर आधारित संरक्षण प्रणाली अधिक मजबूत करणे हे आहे. ओके, तिसरा पॉईंट म्हणजे भविष्यातील युद्धाची तयारी. ओके, 2035पर्यंत भारताची लष्कर ताकद अधिक तंत्रज्ञान प्रधान, संयुक्त व आत्मनिर्भर कशी असेल याची रूपरेषा ठरवणे हा जो उद्देश आहे ते लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. ऑक्टोबर 2025मध्ये होणारी 68वी राष्ट्रमंडळ संसदीय संमेलनाचे नेतृत्व कोण करणार आहे? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल ऑप्शन बी ओम बिर्ला. तर ओम बिर्ला हे जे लोकसभेचे अध्यक्ष आहेत ते 68वे राष्ट्रमंडळ संसदीय संमेलनाचे नेतृत्व करणार आहेत. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. शेवटचा प्रश्न आहे लोकसंवर्धन पर्वाची 5वी आवृत्ती कुठे आयोजित केली जात आहे? तर बघा लोकसंवर्धन पर्वाची जी 5वी आवृत्ती आहे ती ऑप्शन ए केरळमधील कोची आहे या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करत जावा. ओके, तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.